प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. इंधनाच्या किमतीत भरमसाठ भाववाढ झाल्याने जवळपास सर्वच वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. इतर वस्तूंप्रमाणेच कॉस्मेटिक वस्तूंचे दर वाढल्याने महाराष्ट्रातील सलून व्यावसायिकांनी सलूनचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर भार पडणार हे निश्चित. मात्र येवल्यातील नाभिक समाज बांधवांनी ग्रामीण भागातील एकंदर परिस्थिती पाहून अपवादात्मक निर्णय घेत जुने स्तर कायम ठेवल्याने ग्राहकांनी देखील समाधान व्यक्त केले. याचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय न्यूज लोकतंत्र 18 ने. अभिषेक सलून या दुकानामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी सुद्धा आपण त्या सलून मालकाची प्रतिक्रिया ठिकाणी जाणून घेणार आहोत का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाभिक समाजाने दर वाढवलेले आहे आणि त्याचं कारण सांगितलं जातं की कॉस्मेटिक वस्तू ज्या आहेत त्यांचे दर वाढलेले आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दर वाढलेले आहे. मात्र येवल्यामध्ये नाभिक समाजाने बैठक घेऊन या ठिकाणी जे जुने दर आहे तेच कायम ठेवले. त्याचं काय कारण आहे? म्हणजे आजकाल इथं व्यवसायाचं प्रमाण कमी म्हणजे शेतकऱ्यांकडे पैसे नाही. आपले हे शहर जे आहे ना हे सगळं या तालुक्यावर अवलंबून म्हणजे शेतकऱ्याकडे जर पैसा आला तर तो आपल्याकडे आणि त्याच्यामुळे आणि भाववाढ ही जास्त केलीच नाही असं का म्हणते आणि जी भाववाढ केली ते तरी 50 रुपये मला हे सांगा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे दर वाढवलेले आहेत आणि येवल्यामध्ये असा अपवादात्मक निर्णय आहे दर न वाढवण्याचा, त्याच्यामुळे काही तुमच्या संघटनेवरती परिणाम होईल? नाही, संघटनेवर नाही म्हणजे प्रॉपर याच्यावर तरी होणार नाही. म्हणजे आमची जी येवल्यातली जी संघटना आहे तिच्यावर तरी होणार नाही त्याचा परिणाम. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर अत्यल्प पावसाचं प्रमाण आहे. दुसरीकडे शेतकरी आणि सामान्य लोकांच्या खिशाला झळ बसून आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी येवल्यातील नाभिक समाज मंडळाने जे जुने दर आहेत तेच कायम ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी हिरे बांधवांनी आपल्याला दिलेली आहे. युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आणि त्यानंतर अनेक वस्तूंच्या किमतीचे दर जे आहे गगनाला भिडले आणि त्याचबरोबर कॉस्मेटिकच्या वस्तू आहेत त्यांचे दर देखील गगनाला भिडलेले आहे आणि त्यामुळे शहरी भागामध्ये जे सलून व्यावसायिक आहेत त्यांनी आपले दर वाढवण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच सामान्य जनतेच्या खिशाला त्याची झळ बसणार आहे, त्याचा परिणाम होणार आहे. परंतु आपण येवले शहरातील एका समर्थ जेंट्स पार्लरमध्ये आहोत आणि मात्र आपण खाजगी त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही येवल्यातील नाभिक समाजाने या ठिकाणी हे जे निर्णय आहे जे दर होते तेच कायम ठेवण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचं नेमकं कारण काय आहे? आपल्या सोबत आहेत या ठिकाणी नाभिक समाजाचे कार्यकर्ते आहेत सचिन सोनवणे, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत. मला हे सांगा सचिन भाऊ, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या नाभिक समाजाचे जे आहे अनेक कार्यक्रम घेतात, कार्यकर्ते आहात आणि हे जे निर्णय आहे एकीकडे जे आहे कॉस्मेटिकच्या वस्तूंचे दर वाढलेले आहे आणि तुम्ही हा जो निर्णय आहे तो कायम ठेवलेला, त्याचं काय कारण आहे? मुख्य कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाने जवळजवळ 20 ते 25% रेट वाढ केली आहे. ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 जुलैपासून लागू पण झाली आहे. पण आपल्या येवला तालुक्यामध्ये आम्ही असा निर्णय घेतला का जे महाराष्ट्राने जो निर्णय घेतला आमच्या नाभिक महामंडळाने तो येवल्यामध्ये आपल्या सध्या पुरता तरी थांबायचं, हे रेट काही वाढवायचे नाही. त्याला मुख्य कारण म्हणजे आपला येवला जो तालुका आहे हा संपूर्ण शेतकऱ्यांवरच अवलंबून आहे. शेतकरी जेव्हा त्यांचा माल पिकवतात, तो माल बाजारात आणतात, ते दळणवळण आपल्याकडे चालू असतं. सर्व व्यापारी बांधवांना शेतकऱ्यांपासूनच थोडासा रोजगार मिळत असतो. पण गेल्या काही दिवसापासून वाढती महागाईमुळे शेतकरी पण परेशान आहे. पाऊस नसल्यामुळे सध्या शेतकरी सुद्धा हतबल झाले आहे. मग मी असं ठरवलं का सर्व समाज बांधवांनी आम्ही असं ठरवलं का आपण का रेट वाढवायचे? आपण पण एक सर्वसामान्य माणूस आहे, आपल्याला पण महागाई झळे, पण शेतकऱ्यांचा कोणतरी विचार केला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही निर्णय घेतला का ह्या वर्षी तरी आम्ही तुरंत जो रेट मागच्या वर्षी होता तोच कायम ठेवायचा आहे, आपण रेट वाढ करायची नाही. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर सामान्य जनतेच्या खिशाला झळ बसून आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही आणि त्यामुळे या ठिकाणी नाभिक समाजाने हा निर्णय घेतलेला आहे का जे जुने रेट होते तेच रेट जे आहे या ठिकाणी कायम ठेवलेले आहे. मला जो दुसरा प्रश्न असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे नाभिक समाजाने दर वाढवलेले आहे. तुमचं एक जे आहे संघटन आहे आणि अशा प्रकारचा वेगळा निर्णय तुम्ही घेता, त्याचा काही परिणाम होणार आहे का? नाही, त्याचा परिणाम होऊ शकतो कारण की बाहेरचे जे आमचे समाज बांधव असतात ते थोडंसं नाराजी व्यक्त करतील. आमचे म्हणजे परंपरा आहे आमची, जेव्हा समाजाने निर्णय घेतला तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू असतो.
पण मग त्याला आपण पण थोडंसं काहीतरी कुठंतरी थोडं मागं आलं पाहिजे. जे आपलं जे इतर बांधवांसाठी जे आपलं देणं लागतं ते आपण थोडंसं जागृत झालं पाहिजे त्यासाठी. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकंदरीत सार्वजनिक ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा सुद्धा विचार कुठेतरी व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे या ठिकाणी जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो महाराष्ट्रामध्ये जरी निर्णय घेतलेला असला तरी या ठिकाणी त्यांनी हाच निर्णय जो आहे कायम ठेवलेला आहे. ग्राहक सुद्धा आहेत, त्यांचं या ठिकाणी जे आहे सेव्हिंग सुरू आहे. नाव सांगा मला आधी, काय नाव आहे? सुनील जाधव. गेल्या सातत्याने जे आहे हे जे सलूनचे दर वाढत आहे, यंदा नाभिक समाजाने हा निर्णय कायम ठेवलेला आहे. काय सांगाल तुम्हाला, काय वाटतं? चांगली गोष्ट आहे, लोकांचा विचार केला चांगला. म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक शेतकरी आहात का? शेतकरी अच्छा, भाव आहे शेतीमालाला? काय भाव नाही, 2-5 वर्षापासून काहीच भाव नाही. अच्छा, म्हणजे समाज या नाभिक समाजाने घेतलेला जो निर्णय आहे त्या चांगला निर्णय घेतला तुम्ही. लोकांचा बी विचार केला, बाकीकडे सगळीकडे भाव वाढले, मी तसंच ठेवलं एवढं वर्ष. चांगली आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवलेली आहे. महाराष्ट्रामध्ये हा जरी वेगळा निर्णय झालेला असला तरी या ठिकाणी जे जुने दर होते तेच कायम ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी या नाभिक समाज बांधवांनी घेतलेला आहे. आणि तशाच प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी ग्राहकांनी सुद्धा दिलेली आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेखसह अय्यूब शहा, येवला. सभा असो व आनंदाचा सोहळा, प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स, जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती. आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही. सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये. आमचे वैशिष्ट्ये: भव्य सभा मंडप, प्रशस्त पार्किंग, जेवणासाठी उत्तम सोय, भव्य लॉन, वधूवरांसाठी सर्व सुविधांयुक्त ड्रेसिंग रूम, आकर्षक गार्डन, शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर. वर्मा लॉन्स, येवला विंचूर हायवे, एरंडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक.